सोमवारी सकाळपासूनच अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या लिलावात सकारात्मक संकेत मिळायला लागलेले आहेत. दिल्लीमध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहेत आणि दक्षिणेकडे सुद्धा कांदा 2 ते 3 रुपयांनी वाढलेला आहे. याचा आगामी काळात काय परिणाम होईल आणि आजची आवक आणि कांद्याचे बाजारभाव पुण्याचे, लासलगावचे, नाशिकचे कसे आहेत ते आपण बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, तारीख आहे 3 ऑगस्ट 2026. कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये अनेक बाजार समिती आहे, विशेषतः कांद्याचा मुख्य पट्टा आहे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, या सगळ्या ठिकाणी स्थिरतेकडनं वाढीकडे बाजारभाव जातील आणि तोच प्रत्यय आता आलेला आहे. आज लासलगावमध्ये साधारण 75 पैसे ते 1 रुपया बाजारभाव वाढलेले आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये पुणे आणि नाशिकच्या कांद्याचं डिमांड चांगलं आहे. इथे माल कमी असल्यामुळे हे डिमांड वाढल्याचं सांगितलं जात आहे. पिंपळगावला पाटणा आणि कोलकाता क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचे दर स्थिर आहे. वरचे माल अजून त्याचे लिलाव अजून झालेले नाही. पिंपळगावला 1000 ट्रॅक्टरची आवक आहे. पुण्यामध्ये दर जे आहे ते शनिवारच्या तुलनेत स्थिर आहेत. ते कसे आहे ते बघूया आणि मग बाजारभावाचं काय गणित आहे ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं की आपण कालच प्रत्येक जिल्ह्याचे संभाव्य बाजारभाव काय राहतील, कितीपर्यंत वाढू शकतात आणि त्याची रेंज कशी असेल, विकायचा ठेवायचा, हा अगदी बारकाईनं विश्लेषण केलेलं आहे, सल्ला दिलेला आहे. तुम्हाला ही सगळी माहिती बघायची असेल तर आत्ताच जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिपचा व्हिडिओ तो बघा. त्यातनं तुम्हाला अनेक गोष्टींचा फायदा मिळेल. मागच्या आठवड्याच्या तुलनेत जे बाजारभाव आपण प्रेडिक्शन केलेलं होतं, विश्लेषण दिलं होतं, ते 95 ते 98% बरोबर आलंय. आणि आजही आता जे बाजारभाव दिसत आहेत काही बाजारांमध्ये, काही ठिकाणी जे आपण सांगितलंय की तिथे स्टेबल राहतील किंवा कमी होऊ शकतात, तिथेही त्याच पद्धतीचं होत आहे. आता असं आहे की काही व्यापाऱ्यांमध्ये पण चर्चा आहे की येणाऱ्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा आणि काही ठिकाणी आहे बाजारभाव वाढू शकतात 2 ते 3 रुपयांनी. साऊथकडे आता आज सकाळी जे लिलाव झाले त्यामध्ये 2 ते 3 रुपये वाढ बघायला मिळालेली आहे. आणि दिल्ली आझादपूर मंडीमध्ये जे आहे तिथे वाढ बघायला मिळालेली आहे. मी तुम्हाला दिल्लीचं लुधियानाचं जे आहे ते सांगतो. लुधियानामध्ये नाशिकचा कांदा जो आहे 26 ते 28 रुपयाला जातोय, नगरचा 26 ते 29 रुपये, राजस्थानचा 20 ते 25 रुपये, इंदोरचा 24 ते 26 रुपये आणि एकूण जो सेल आहे तो व्यवस्थित आहे. कोइंबतूरमध्ये मोठ्या आकाराचा जो कांदा आहे तो 33 रुपये, एक्स्ट्रा गोळा जो आहे 31 ते 32 रुपये, मोठा आकार जो आहे फुल बिग साईज तो 29 ते 30 रुपये, मुक्कल जातोय 26 ते 27, मीडियम जातोय 25 ते 26, ॲव्हरेज जातोय 25-26, गोल्टा 20 ते 21, गोल्टी 18 ते 19. अगदी चोपड्याला सुद्धा इथे 17-18चा भाव आहे जो आहे. इथे मात्र सेल तसा कमी आहे. आता गोरेगावला जी आवक झाली ती 45,000 गोण्यांची झालेली आहे. दिल्लीचे बाजारभाव बघूया. दिल्लीमध्ये राजस्थानचा कांदा 20 ते 27 रुपये, मध्य प्रदेशचा कांदा 20 ते 29 रुपये, नाशिकचा कांदा 20 ते 28 रुपये आणि पुण्याचा कांदा 20 ते 21 रुपये या पद्धतीनं त्याची विक्री झाली आहे. विक्री चांगली आहे कारण दिल्लीमध्ये माल कमी होता, तिथं माल पोहोचला नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं लासलगावला काय आहे आणि पुण्याचे बाजारभाव काय ते आपण बघूया. लासलगावला सकाळच्या लिलावामध्ये 2100 ते 25 रुपये 2500 रुपये असे बाजारभाव निघालेले आहेत. इथे साधारण 75 पैसे वाढलेले आहेत. 75 पैसे काही याच्यामध्ये 1 रुपया. आणि आवक झाली होती ती साधारण 400 प्लस गाड्यांची होती. पिंपळगावला 1000 ट्रॅक्टरची आवक आहे. आणि मी तुम्हाला पिंपळगावचे बाजारभाव सांगितलेले आहेत. 24 रुपये आतापर्यंत निघालेले आहेत. पुढच्या लिलावाची माहिती माझ्याकडे किंवा जी उपलब्ध होईल त्यावेळेस आपण सायंकाळी त्याविषयी बोलूया. ही माहिती जी आहे ती तशी अपूर्ण आहे. नांदगाव नाशिक जिल्ह्यामध्ये 200 गाड्या आहेत. आज सोलापूरला 220 गाड्या दाखल झालेल्या आहेत. पण व्यापारी आणि एकूण सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा कांदा तसा फार नाही आहे. तो जरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढ जरी झाली, कारण गुरुपौर्णिमा होते, अक्कलकोट आणि गाणगापूरला लोक गेले होते दर्शनासाठी,
त्याचा परिणाम आज होईल, नंतर ती आवक कदाचित घसरू शकते. हा पण त्याचा एक भाग आहे. तर आजचे जे बाजार जे आहे ते या पद्धतीनं चाललेले आहेत. पुण्याचे बाजारभाव मी वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला एकूण पुण्याचे विषयी कळेल. मुंबईमध्ये दरम्यानच्या काळात मुंबईमध्ये आहे, मुंबईची जी आहे 20 ते 27 रुपये आहे. इथे पावसामुळे मुंबईमध्ये सेल थोडा कमी आहे. सटाण्यामध्ये कांद्याची आवक जी आहे सकाळी जी झालेली होती 8-8:30 पर्यंत, ती 540 गाड्या झाल्या आहेत, पण इथे पाऊस सुरू आहे. त्याचाही परिणाम इथं होऊ शकतो. याच्यानंतर पुण्याचे बाजारभाव सांगतो. त्याच्या आधी माझ्याकडे वेगवेगळे बाजारभाव येत आहे. म्हैसूरचा पण सांगतो त्या ह्याच्यातनं. म्हैसूरला महाराष्ट्राचा जो नवीन जो कांदा आहे, ज्याला गरवा डॉलर म्हणतात, तो 30 ते 31 रुपये. मीडियम कांदा 25 ते 26, मुक्कल 26 ते 28 रुपये, गोल्टा 22 ते 20, गोल्टी 16 ते 17 रुपये, जोड कांदा 13 ते 15 रुपये, सिंगल पत्ती 23 ते 24 आणि डॅमेज माल जो आहे तो 1800 ते 2000. विजापूरला काय आहे, विजापूरचा कांदा कर्नाटकमध्ये तो आता संपत चाललेला आहे. जवळपास या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात संपेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी लावलेला आहे. या ठिकाणी जो मोठा माल आहे तो 25 ते 26, जनरल माल आहे तो 25 ते 26 रुपये आणि मोठा माल 28 ते 29 रुपये अशा पद्धतीचा आहे. आवक अतिशय कमी आहे असं सांगितलं जातं. पुण्याचे बाजारभाव सांगतो आणि मग आणखी परत दिल्लीची आजची आवक आपण बघूया आणि थांबतो. मदुराईचे पण माझ्याकडे बाजारभाव आहे. आज मी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला सांगतोय. आणखी एक महत्त्वाचं जे सांगायचं राहिलं की अनेक ठिकाणी जे काही आवकीच्या भाग आहे ते तर आपण बघणार आहोत. उमराना बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना ही सरकारी बाजार समिती, इथे ट्रॅक्टर 680 आणि पिकअप 95 झालेले आहेत. रामेश्वर कृषी मार्केट जे आहे खाजगी मार्केट खारी फाट्याचं, त्याचा परवाना रद्द केलेला आहे. त्यामुळे तिथं शेतकऱ्यांनी व्यवहार करू नये असं शासनानं आवाहन केलेलं आहे. उद्या समजा तुम्ही तिथं कांदा घेऊन गेला तर व्यापाऱ्यांनी पैसे जरी बुडवले तरी तुम्हाला काही त्याच्यामध्ये कुठेही दाद मागायची सोय राहणार नाही, कारण परवाना रद्द झालेला आहे 30 तारखेपासून. त्यामुळे इथं व्यवहार करताना सावध राहा असा संदेश महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागानं दिलेला आहे. मी तुम्हाला तो वाचून दाखवतो. कळवणमध्ये 442 आवक आहे गाड्यांची. कर्नाटकमध्ये नवीन कांदा जो आलाय तो 400 बॅग आलेल्या आहेत, पण ते फार असं त्याचा परिणाम होणार नाही. बंगळुरूमध्ये साधारण जी आवक आहे ती 50,000 गोण्यांची आहे. नागपूरमध्ये 270 आणि वणीमध्ये 90 गाड्यांची आवक आहे. येवल्यामध्ये 200 गाड्यांची आवक आहे. 100 नग अंदरसूरला आलेले आहेत. इंदोरमध्ये 45,000 आलेली आहे आवक, 45,000 गोण्या. आणि रतलाममध्ये 600 ट्रॅक्टर आलेले आहेत. आता पुण्याचे बाजारभाव सांगतो आणि थांबतो. पुण्यामध्ये 75 गाड्यांची आवक झाली. आवक फार काही वाढलेली नाहीये. जनरल मार्केट 22 ते 25 रुपये चाललेलं आहे. शनिवार सारखंच मार्केट आहे. मीडियम किंवा मुक्कल आहे 22 ते 23 रुपये. सुपर जो आहे 25 ते 26 रुपये. एक्स्ट्रा कोकोनट 27 ते 28 रुपये. आणि ॲव्हरेज क्वालिटी जो आहे तो 2000 ते 2100 रुपये आहे. हे बाजारभाव जवळपास शनिवार सारखेच आहेत. पुण्याच्या संदर्भात मी काही प्रिडिक्शन काल केलेलं होतं, ते तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा आणि अगदी अचूक अंदाज येण्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करा. चॅनलला नवीन असाल तर इथे सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ थोडा विस्कळीत झाला कारण मी माझ्याकडचे जे बाजारभाव आहे ते जसे येत आहेत तसे मी नोंदवले आणि ते वाचून दाखवतोय. जोडून राहा. सायंकाळच्या सत्रामध्ये परत एकदा भेटूच. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.